वाटणे जाणू शकलो नाही तर मला सांगायचं सर्व काही व्यर्थ आहे. प्रेज द लॉर्ड. त्यामुळे आज आपण ही बाब जाणून घ्या की तुम्ही आणि मी आशीर्वादित लोक आहोत, जे पवित्र मंदिरामध्ये आहोत आणि आम्ही त्याचं वचन शिकणार आहोत, नियमित शिकतो, येतो. आणि त्यामुळे तुमची भूक आणि तहान देव बघतो, माझी भूक आणि तहान देव बघतो आणि त्याला आवडतं की निश्चितच आज हा मुलगा, माझी मुलगी, माझे भक्तजन माझ्यासाठी वाचण्यासाठी, शिकण्यासाठी, माझ्यामध्ये वाढण्यासाठी निरंतर तत्पर होत असतात. प्रेज द लॉर्ड. अनेक जण आम्हाला म्हणतात, हर्ष किती आशक्त आहे, त्याला खाऊ पिऊ घालतात की नाही तुम्ही? येस, कारण की प्रत्येकाला काळजी वाटते की का खाऊ पिऊ घाला. मला नाही म्हणत खाऊ पिऊ घाला, कारण की आमची जे काही वाढ व्हायची ती झालेली आहे. आणखीन जास्त खाल्लं तर मग असं होऊन जाईल, तर ते कोणाला देखील आवडणार नाही. बरोबर आहे काय? परंतु हा तरुण मुलगा किंवा मुलगी जर अशक्त दिसतात तर आपण म्हणतो नाही नाही त्याला खाऊ पिऊ घाला, कारण की हे वय काय आहे, चांगलं खाऊ पिऊन घेऊन आपले शरीर गमवायचं वय आहे. प्रेज द लॉर्ड. यस. त्याचप्रमाणे खाण्यापिण्याच्या बद्दल हे वचन पण देवाचं वचन आहे. आणि ते जर तुम्ही ह्या वयामध्ये किंवा जगामध्ये राहत असताना जर ते शिकून खाल्लं पिल्लं नाही तर मला सांगू द्या, मग तुमचं शरीर, आत्मिक विचार, आत्मिक शरीर काय होणार आहे? दुर्बळ राहणार आहे. तुमचं आत्मिक आणि शारीरिक, ज्या प्रकारे शारीरिक उत्तम आहे शरीर, तसं आत्मिक तुमची वाढ होणार नाही. तर दुर्बळतेमुळे मग काय होतं? का आपण काळजी करतो? लगेच आजार लागतात, है ना? लगेच तो आजारी पडतो, लगेच बिछाण्यावर खिळतात, लगेच ताकद कमी असल्यामुळे काम व्यवस्थित होत नाही. त्याचप्रमाणे आत्मिक जीवनामध्ये देखील जर तुम्ही खाल्लं पिल्ल्याने, वचनाने, प्रार्थनेत व्यवस्थित चालले नाही तर काय होणार आहे? जगातले पाप आणि धर्म हे तुमच्या जीवनाला बांधून टाकतील, ग्रासून टाकतील आणि तुमचे आत्मिक मरण होणार आहे. प्रेज द लॉर्ड. कळतंय ना मी काय बोलतो सगळ्यांना? त्यामुळे जसं आम्ही आपल्या शरीराच्या बद्दल काळजी घेतो, त्याचप्रमाणे आम्हाला आत्म्याच्या बरोबर काळजी घेण्याची गरज आहे. आणि ते जर शिकलो नाही, अन्न शिकल्यामुळे आज अनेक जण ख्रिस्ती म्हणतात स्वतःला, देवाचे लोक म्हणतात स्वतःला, परंतु ते आत्मिकरित्या मेलेले आहे असं आपल्याला प्रगटीकरणामध्ये वाचायला मिळतं. प्रेज द लॉर्ड. मरायचं आहे का सगळ्यांना? नाही, आपल्याला मरण नाही. म्हणा, मला मरण नाही, मला मरण नाही, मला सार्वकालिक जीवन आहे, मला सार्वकालिक जीवन आहे. मग मरण कोणाला आहे? मरण त्या लोकांना आहे ज्यांनी हे घेतलं नाही आपल्या जीवनामध्ये, आणि हे घेण्याचं पण वय आहे. कालच आम्ही काही बहिणींच्याकडे प्रार्थना केलं, ते थकलेले वृद्ध आहे, त्यांना खाली पायऱ्यावरून उतरता येत नाही, चढता येत नाही. मग त्यामुळे त्यांना लिमिटेशन येते, ते आता येऊ शकत नाही. त्यांची किती इच्छा असली तरी या मंदिरामध्ये ते बसू शकत नाही, कारण की त्यांचं शरीर आता त्यांना साथ देत नाही. आता मी आंटीच्याकडे बघतो किंवा अनेक भाऊ बहिणींच्याकडे बघतो, त्यांना चालणं अवघड आहे, परंतु तरी देखील ते येतात, कारण की आमची जिद्द आणि भूक आणि तहान जी आहे ती तुम्हाला आणि मला मंदिरापर्यंत घेऊन येते. मी अनेकदा लोकांना म्हणतो की तुम्ही चर्चला का नाही येत, तुम्ही मंदिराला का नाही? नाही, पळक साहेब ना खूप त्रास होतो, नाही चालता येत नाही मला, तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना करा, तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना करा यासाठी की मी बरे व्हावं आणि चर्चला यावं. मग मी म्हणतो असं नका म्हणू, तुम्ही म्हणा देवा मला चर्चला यायचंय, मी चर्चला येणार म्हणजे देव बरं करेल. प्रेज द लॉर्ड. असं नका म्हणू मला बरं कर म्हणजे मी चर्चला येईन, असं म्हणण्याची गरज नाही. मी बरे झालं तर चर्चला येईन असं नाही म्हणायचं, देवा मला चर्चला यायचं, तू मला बरं कर. प्रेज द लॉर्ड. देवाला ही प्रार्थना आवडेल की मंदिराला यायसाठी तो बरा होत आहे, इकडे तिकडे मौज मजा करायला किंवा फिरायला तो बरा होत नाही, ते पण तुम्हाला देव करू दिला. असं नाही की मंदिरापर्यंत आल्यान मग घरी गेलं की मग तुमची ताकद गेली, असं होणार नाही. आणि यासाठी प्रियांनो, तुम्हाला आणि मला एक मंदिराकडे, देवाकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन ठेवावा लागेल. तो वेगळा दृष्टिकोन जेव्हा तुमच्या आणि माझ्यामध्ये येतो, तुमचं आणि माझं जीवन हे आशीर्वादित जीवन बनतं. अब्राहमाच्याकडे आपण बघत असताना, शिकत असताना आपण बघितलं की एक अब्राहमाचा दृष्टिकोन होता
दुसऱ्या बाजूला लोटाचा पण दृष्टिकोन होता. काही लोक अब्राहमासारखे जीवन जगतात, तर अनेक लोक लोटासारखे पण जीवन जगतात. अब्राहमासाठी काय आहे हे आम्हाला माहित आहे, आणि लोटाची अवस्था काय झाली हे देखील पवित्र शास्त्र तुम्हाला मला शिकवतं. हा देखील देवाचा व्यक्ती आहे, हा देखील देवाचा व्यक्ती. ह्याला देखील देवाने ऊर देशातून कनान देशाकडे आणलं, हा देखील त्यांच्या बरोबरच चाललेला आहे. म्हणजे काही त्यांचा दोघांचा देव वेगळा आहे किंवा दोघांना काही वेगळी वेगळी जागा नाही, ते दोघं संगती चालणारे लोक होते. परंतु एक समय असा झाला की दोघांनी आपला मार्ग बदलून घेतला, दोघांनी आपला मार्ग बदलून घेतला. आणि त्यामुळे आम्हाला असं दिसतं की जेव्हा तुम्ही सत्याचा मार्ग, देवाचा मार्ग बदलतात, तेव्हा तुम्हाला धन मिळू शकतं, तुम्हाला पैसा मिळू शकतं, कदाचित तुम्हाला संतती मिळू शकते. कदाचित जसं आपण मागच्या वेळेस बघितलं की लोटला न्यायाधीश, न्याय किंवा जज हे पद मिळालं, पद पण मिळू शकतं, परंतु त्याद्वारे तुम्हाला देवाची योजना मिळू शकत नाही. कारण की देव म्हणतो माझी योजना वेगळी आहे, त्यावर अब्राहम चालत आहे, परंतु लोट त्याच्या मनाच्या हिशोबाने चालतो आणि वागतो. आणि आपण आपल्या मनाचे राजा नाही आहे. प्रेज द लॉर्ड. आपल्या जीवनाचा राजा कोण आहे? येशू आहे. प्रेज द लॉर्ड. जो येशूला, देवाच्या माणसाला किंवा देवाला, देवाच्या वचनाला आपल्या जीवनाचं राजपद देतो, त्याला तो चालवतो. परंतु जो आपलं जीवन जग व जगातल्या गोष्टीला वाहून घेतो, तो कधी देखील समाधानी राहू शकत नाही. कारण की एक दिवस असा येणार आहे जेव्हा अग्नीचा वर्षा होणार, जेव्हा शाप आणि क्रोध उतरणार, तेव्हा तुम्ही, तुमचं घर, तुमचा पैसा, तुमचे पद, तुमचे मुलं, तुमची शक्ती हे तुम्हाला वाचवू शकणार नाही. वाचवणार कोण? देव. वाचवणार कोण? देवाच्या माणसांची प्रार्थना. प्रेज द लॉर्ड. अब्राहम उभा राहिला, परमेश्वराच्या समोर उभा राहिला. परमेश्वर, तू ह्या लोकांच्या बरोबर, या पापी लोकांच्या बरोबर धार्मिक लोकांचा देखील नाश करशील काय? परमेश्वर म्हणतो बिलकुल नाही करणार, बिलकुल मी करणार नाही. परंतु त्याला त्या नगरातून बाहेर पडण्याची गरज आहे. तू तिथेच राहशील, मजा पण पाहिजे, जगाचे सगळे मौज मजा पण पाहिजे, बाहेर पण निघायचं नको. आणि म्हणतो की मला मरायचं पण नाही, असं नाही. त्यांनी पाप केलं, त्यांनी भ्रष्टता केली, मी न्यायी आहे, मी त्यांचा नाश करणार. परंतु तू तर माझा पुत्र आहे, तू माझी कन्या आहे, मी तुला बोलावलेलं आहे, मी दुसऱ्या देशातून इथे आणलं, मी तुला काही नाश करण्यासाठी नाही बोलावलं, मी यासाठी बोलवलं की तुला पर्वतावर म्हणजे देवाच्या बरोबर चालण्यासाठी बोलवलंय. प्रेज द लॉर्ड. मला नाही आवडणार तुझा नाश व्हावा, इथे बसलेला कोणाचाही, कोणत्याही घराचा नाश व्हावा देवाला आवडणार नाही. वारंवार मी सांगितलेलं, कारण की तुम्ही देवाचे पुत्र आणि कन्या आहे. मनुष्याला जर आपल्या पुत्र कन्याचं वाटोळं व्हावं असं वाटत, तिथे देवाला वाटेल का? कधीच नाही वाटणार. आम्ही आपल्या पुत्रांना, कन्याला काही जन्म देण्यासाठी आपले काही जीवन त्यांना नाही दिलेलं आहे, पण देवाने तर आपलं प्राण दिले ना तुमच्या. कसं काय तो सहन करल आपल्याला मरताना? आपल्या हाताने त्याला मारू शकतो का तो? अब्राहमाला देखील म्हटलं की जा आपल्या पुत्राचं बलिदान कर, आणि हे पुढे आपण बघणार होतो. अब्राहमासाठी खूप कठीण होतं ते, त्याचप्रमाणे देवाला देखील कठीण आहे. अब्राहमाने जेव्हा सुरा उगारला, इसाक मेला का? पण त्याच्या जागेवर कोण मेलेला आहे? एक कोकरा मेलेला आहे. त्याचप्रमाणे देवाने सुरा तुमच्या आणि माझ्यासाठी उतरला होता, यासाठी की लोटाच्या त्या सदोम आणि गमोराप्रमाणे तुमचा आणि माझा नाश व्हावा. परंतु सुरा कोणावर चालला? प्रभू येशू ख्रिस्तावर चालला. प्रेज द लॉर्ड. आणि तुम्ही आणि मी बचावले गेलेले लोक आहोत. इथे देखील लोट, त्याची पत्नी आणि 2 कोण होतं आणखीन? कन्या, मुली, हे बचावले गेलेले आहे. आणि हे आपण मागच्या वेळेस बघितलेलं आहे. आता 20व्या अध्यायामध्ये आपल्याला अब्राहम हा, मागच्या वेळेस आपण बघितलेलं आहे की तो राष्ट्राचा पिता होता, फादर ऑफ नेशन. इस्रायलाचा आज देखील तो, जसं आपण म्हणतो महात्मा गांधी आमचे राष्ट्रपिता आहे, तसं अब्राहम त्यांचा राष्ट्रपिता आहे. दुसरी गोष्ट आहे, तो विश्वासाच्या बद्दल विश्वासाचा जनक म्हटलेला, त्याच्यासारखा विश्वास कुठे देखील परमेश्वर म्हणतो आढळला नाही. आणि तिसरी गोष्ट, त्याला परमेश्वराचं काय म्हटलेलं आहे?
मित्र पण म्हटलेला आहे. आपण मागे बघितलेलं आहे, मी हे रिवाइज करत आहे. परंतु तरी देखील हा जेव्हा लोटासाठी प्रार्थना करतो तेव्हा लोट याला परमेश्वर सुरक्षित बाहेर काढतो त्याच्या दूतांच्या द्वारे. प्रेज द लॉर्ड. आणि मागच्या वेळेस मी सांगितलंय की ते अब्राहम कोण आहे? तुम्ही आणि मी. आज तुमच्या आणि माझ्या घरामध्ये जर नाश होतोय आणि तुम्ही परमेश्वराच्या जवळ मागतात, तर परमेश्वर तुमच्या मुलांचा, तुमच्या मुलींचा, तुमच्या जावयांचा, तुमच्या सुनांचा, तुमच्या नातवंडांचा बचाव करणार आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. यस, त्याला करावं लागणार आहे, कारण की तो न्यायी आहे. परंतु आता आपल्याला बस दिसतं की अब्राहमच चुकला तर काय, लोट चुकला तर ठीक आहे, आता अब्राहमच चुकलेला तर काय करायचं? आणि ती फार भयानक गोष्ट, कारण की लोटचं तर काय आहे, इकडे तळ्यात मळ्यात असायचं, कधी असं कधी तसं. परंतु अब्राहमानेच चूक केलेली आहे. आणि त्यावर आज आपण संदेश बघणार आहोत की जेव्हा तुमच्या आणि माझ्यासारखे लोक, ज्याला आपण म्हणतो की आम्ही आमच्या घरामध्ये परमेश्वराचे निवडलेले लोक आहोत, ते जेव्हा चूक करतात तेव्हा परमेश्वराचं रिएक्शन काय होतं हे 20व्या अध्यायामध्ये आम्हाला दिसतं. आणि तिथे आम्हाला असं दिसून येतं की अब्राहम कुठे राहत होता सांगा बरं? मागच्या वेळेस आपण वारंवार मी सांगितलं, कशात राहायचा तो? कुठे राहायचा? कशात राहायचा तो? कशात राहायचा? बोला बोला, माहित आहे तुम्हाला? तंबूत राहायचा. इसाक कशामध्ये राहिला? याकोब कशामध्ये राहिला? परमेश्वराने त्यांना कधी देखील घर बांधून राहण्याची परमिशन दिली नाही, ते तंबूतच राहिलेले. आम्ही नव्या करारात पण बघतो, आम्ही जुन्या करारात पण बघतो, इब्री करारपत्रात पण बघितलेलं की त्यांना एक वेगळ्या देशाची अपेक्षा होती, त्यामुळे त्यांनी इथे घर बांधलं नाही. आता आम्हाला असं दिसतं की अब्राहमाला ती जागा सोडून गरार, बघा 20वा अध्याय 1ल्या वचनामध्ये लिहिलेलं आहे की गरार येथे त्यांनी काही दिवस वस्ती केली. हे गरार म्हणजे एक नगर आहे किंवा एक राष्ट्र आहे, आणि तिथे त्यांनी वस्ती केली. ही इस्रायल करून इजिप्तकडे जाण्याचा जो रस्ता आहे, तिथे हे आपण म्हणून राज्य होतं ज्याचं नाव आहे गरार. आणि तिथे जो राजा होता त्याचं नाव होतं अबिमलेक. काय नाव होतं? काय नाव होतं? अबिमलेक. म्हणा अबिमलेक. या गोष्टी आपल्याला आता आपण शिकत आहोत, त्यामुळे आपल्याला विद्यार्थी म्हणून शिकायचं. अबिमलेक नावाचा राजा आहे आणि त्या अबिमलेक राजाचं राज्य तिथे चालू आहे. आणि तो राजा अतिशय सामर्थ्यशाली होता, अतिशय पॉवरफुल होता, परंतु तो काही यहुदी वगैरे नव्हता. आणि अशा अवस्थेमध्ये एक फार मोठी चूक अब्राहमाकडून घडलेली आहे, जी मागे पण त्याच्याकडून घडलेली, तीच चूक ही ते देखील घडलेली आहे. आणि त्या चुकाबद्दल 2ऱ्या वचनामध्ये आपल्याला दिसतं की, वाचा 2रं वचन 20:2. यस, अब्राहमाने आपल्या बायकोला एवढा वर्ष संसार झाल्यानंतर देखील काय म्हणतो? ही माझी बहीण आहे, ही माझी बहीण आहे. बायकोला काय म्हटलेलं त्यांनी? बहीण. कोणी म्हणाल का बायकोला बहीण? आपण कधी कधी म्हणतो सिस्टर, आपण असं म्हणतो ना, कधी कधी पाळकीन बाईला पण म्हणतात सिस्टर, चला आता तुम्ही प्रार्थनेला. तर मग ती काय माझी बहीण झाली का? नाही. पण आपण आपल्या ख्रिस्ती समाजामध्ये एक नाव घेत असताना सिस्टर आणि ब्रदर म्हणतो, तसा सिस्टर ब्रदर नाही येते इथे. त्यांनी ती बहीण म्हटलेलं आहे, त्याचा अर्थ आहे की ती काय आहे? माझ्या बापाची मुलगी आणि मी त्याच बापाचा मुलगा, म्हणजे भाऊ बहीण आहोत. आणि अशा प्रकारची खोटाडेपणा त्यांनी केलेला आहे. आणि तिथे राजा जो होता अबिमलेक, त्यांनी जाणलं की ही बहीण आहे, ही अनमॅरिड आहे किंवा दिसायला अतिशय सुंदर आहे. आणि मग त्या राजाने लगेच तिला आपल्या माणसांना पाठवून आपल्या घरामध्ये बोलून घेतलं. आपल्या घरामध्ये बोलवलं. त्याला पत्नी किंवा उपपत्नी हा प्रकार तिथे बहुत होता. आणि ही गोष्ट ते करत असे. सुंदर ज्या स्त्रिया दिसत असे त्यांना ते आपल्या महालामध्ये ठेवत असे. परंतु इथे आम्हाला दिसतं की हे असं का केलं? तर उत्तर हे आहे
की आपल्याला असं दिसत आहे की जर असं केलं नाही तर अनेकदा काय व्हायचं, सुंदर स्त्रीच्या वर मोहित होऊन हे राजा काय करायचे, तिला आपल्या महालात तर बोलून घ्यायचे, परंतु तिच्या नवऱ्याला काय करून टाकायचं असं, ते मारून टाकत असं, किंवा त्याला काय करत असे, त्याची हत्या करत असे, यासाठी की आता ही पत्नी आता विवाहित नाही राहिल्यामुळे तिला मी माझ्या घरामध्ये जबरदस्ती डांबून ठेवत असं. पवित्र शास्त्रामध्ये अशी घटना घडलेली आहे. सांगा बरं कुठे घडलेली, की पत्नी बनवण्यासाठी नवऱ्याला मारून टाकलं. कुठे घडलेले असे सांगा. आहे आपल्या सगळ्यांना माहित आहे ते. प्रवचनाच्या मेजापाशी आपण स्तोत्र 51 वाचतो, इथे वाचतो ना स्तोत्र 51 आळीपाळीने. हा, मग तीच ती घटना आहे तिथे. काय नाव आहे त्या मुलीचं, स्त्रीचं? बेशेबाशी केलेला व्यभिचार आहे ना, टायटल ते आहे. आणि मग दावीद राजा होता. दावीद राजाने काय केलं, त्याच्या पतीला पुढे पाठवून त्याची हत्या करवली आणि तिची पत्नी आपली पत्नी म्हणून आपल्या घरात आणून ठेवलेली. माहिती आहे ना, ही सगळी स्टोरी आपल्याला माहित आहे. आणि ही बाब त्या समयात प्रचलित अशी बाब होती की राजा लोकांना आवडती सुंदर स्त्री ते आपल्या महालामध्ये आणून ठेवत, त्याला पत्नी किंवा उपपत्नी बनवत असेल. आणि अशा प्रकारच्या हजारो राण्या, शेकडो राण्या त्यांच्या जीवनामध्ये आम्हाला दिसून येते. आणि ह्यामुळे अब्राहमाला आता भीती वाटली की जर मी सांगितलं की मी तिचा पती आहे तर काय होणार आहे, जसं दाविदाने केलं कसं तरी. हे दाविदाचा पुढचं आलेलं घटना, परंतु ह्या समयी तो काय करणार आहे, तो मला खलास करणार आणि माझी पत्नी आपली घरामध्ये आणून ठेवल आणि मग मला मरावा लागणार. त्यापेक्षा मी पण इथे सुखी आणि तू तिथे सुखी. परंतु हे करत असताना त्यांनी इनडायरेक्टली, किंवा आपण काय म्हणतो की त्या स्त्रीला काय सांगितलेलं, तू तिकडे जा आणि मला जिवंत राहू दे. परंतु मग आता ती त्याची पत्नी राहील का? आपल्या पत्नीला कोणाच्या घरात कोणी जाऊ देतं का? जाऊ देईल का? नाही. हे कितीतरी चुकीचे वर्तन आहे. आणि हे करत असताना जेव्हा लोकांनी येऊन त्यांना विचारलं तेव्हा म्हणतो ही माझी बहीण आहे. मग ते म्हणतात आता ही चला राजघराण्यामध्ये, चला हिला घेऊन जातो आम्ही. परंतु आपल्याला असं दिसतं की अगोदर देखील ह्याने असं केलेलं आहे. हे पहिल्यांदा नाहीये, सेकंड मिस्टेक आहे. 12व्या अध्यायामध्ये जाऊया आपण. 12व्या अध्यायामध्ये यामध्ये देखील आपल्याला अशाच प्रकारचं घटना दिसून येते. आणि 12वा अध्याय आणि 11वं वचन, मिसर देशात काय घडलेलं बघा. तो मिसरात प्रवेश करणार तो आपली बायके साराय हिला म्हणाला, पहा तू दिसायला फार सुंदर स्त्री आहेस हे मला ठाऊक आहे. तुला मिस्री लोक पाहतील तेव्हा ती याची बायको आहे असे म्हणतील आणि मला मारून टाकून तुला जीवन ठेवतील. तर मी यांची बहिणी असे तू त्यांना सांग, म्हणजे तुझ्यामुळे माझे बरे होईल आणि तुझ्या योग्य माझा जीव देखील वाचेल. सेकंड टाइम होत आहे 20वा अध्याय. पहिल्यापासून त्यांनी प्लॅन केलेला होता बघा. हे इतके धार्मिक लोक आहे जे परमेश्वराचे मित्र स्वतःला म्हणवतात, ज्यांची प्रार्थना ऐकून आपल्याला दिसतं की मोठे मोठे कार्य झालेले. परमेश्वर त्यांच्याबद्दल म्हणतो की मी तुझं अभिष्ट चिंतीन, जे तुझ्या बरोबर चांगल्याने वागतील त्यांना मी आशीर्वाद देईल, जे तुझ्या विरोधात जातील त्यांचा मी नाश करीन. एवढं बोलल्यानंतर पण तो स्वतःचा प्लॅनिंग, स्वतःचं डोकं लढवतो की नाही नाही नाही, तू खूप सुंदर आहे ना, तुला घेऊन गेले ना तर मग काय होईल, मला मारतील, तर तू तिकडे गेली तर काय होतील, खुश होतील माझ्यावर आणि मला काय देतील, धनसंपत्ती पैसा देतील. म्हणजे दुसऱ्या भाषेमध्ये आपण म्हटलं तर तो आपल्या पत्नीचा सौदाच करतोय. बरोबर आहे की नाही? सौदा, तू तिकडे जा, मी जिवंत राहील आणि मला पैसे धन मिळेल. अशा प्रकारची मनोवृत्तीचा अब्राहम आपल्याला आता दुसऱ्यांदा दिसतो. पहिले मिसरमध्ये आणि दुसऱ्यांदा आता आपल्याला दिसतो गरार देशामध्ये अबिमलेखाच्या समोर. आणि अशी मनोवृत्ती ठेवून हे पती पत्नी विविध देशामध्ये जात आहे. हो प्रियांनो, फार कठीण समय आहे, परंतु अब्राहमाने जो काय निर्णय घेतला तो भयानक असा निर्णय होता. आणि एक देवाच्या मित्राला
धार्मिक व्यक्तीला शोभेल असं वाटतं का तुम्हाला हा निर्णय होता? बिलकुल पण शोभेल नाही. जो आपल्या पत्नीचं संरक्षण करू शकत नाही, जो आपल्या पत्नीला पत्नी म्हणून वागू शकत नाही, जो आपल्या पत्नीच्या द्वारे काहीतरी खेळी करतो आणि स्वतःचा जीव वाचवतो, तो पती म्हणण्याचा लायकीचा नाही. तो निश्चितच एक चांगला मनुष्य म्हणण्याचा लायकीचा नाही. तर त्याला धार्मिक कसं म्हणावं, हाच मोठा प्रश्न आहे. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, जरी तो चुकलेला आहे, आता सगळं चांगलं अब्रामाचं आपण बघलो. आता अब्रामाच्या वाईट बाजूकडे जेव्हा आलो तर आपल्याला वाटतं, अरे बापरे, एवढा बेकार होता का अब्राम? आणि काय देव म्हणतो, माझा मित्र आहे, माझा मित्र. यस प्रियांनो, देवाने दाखवलं जरी तो माझा मित्र आहे, परंतु तो पण मनुष्य होता. आणि प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये जसं प्लस पॉइंट असतात तसे मायनस पॉइंट देखील असतात. जसं तो चांगले काम करतो, तसं काही ना काही त्याच्या जीवनामध्ये मायनस पॉइंट किंवा चुकीच्या गोष्टी पण असतात. अनेकदा आपण ऑटोबायोग्राफी म्हणतो, म्हणजे कोणी स्वच्छ चरित्र लिहितं तर त्याच्यामध्ये चांगल्या गोष्टी सांगतो. परंतु पवित्र शास्त्रामध्ये असं नाहीये. तो दावीद असो की तो अब्राम असो की सुरुवातीला आपण आदाम हवा असो की आपल्याला माहिती आहे संत पाऊल असो किंवा इतर कोणी, सगळ्यांच्या दोन्ही बाजू देवाने दाखवलेल्या आहे. चांगल्या बाजू पण दाखवलेल्या आहे आणि वाईट बाजू. का दाखवलं वाईट बाजू? बदनाम करायचं का त्यांना? अब्रामाला बदनाम करायचं का? अब्रामा इथे तर कोणी म्हणाल की अरे मग आता अब्रामपेक्षा तर आम्ही बरे, आम्ही भले चर्चला जात नाही, आम्ही मंदिर, आमची बायकोची काळजी घेतो ना, आम्ही बायकोला असं काही हे कधीच करतो, आम्हीच बरे अब्राम. परंतु देव तरी देखील त्याचं जे चुकीचं चित्र जे आहे ते देखील यासाठी की जसे ते देवाचे लोक होते, परंतु कधी कधी ते देखील पतन पावत होते, कधी कधी ते देखील चुकीचे निर्णय घेत होते, परंतु तरी देखील देव त्यांना सोडत नाही. प्रेज द लॉर्ड. यस, आज तुम्ही लक्षात ठेवा की तुम्ही देवाचे लोक आहोत, आम्ही देवाचे लोक. अनेकदा आमच्या जीवनामध्ये आम्ही काही आपल्या भूतकाळामध्ये, आपल्या पास्टमध्ये काहीतरी चुकीचे निर्णय घेतो, परंतु ह्या निर्णयामुळे आम्ही देवाच्या पासून दूर जातो, परंतु देव आमचा त्याग करत नाही. प्रेज द लॉर्ड. की म्हणजे देव किती चांगला आहे. खरं बघितलं तर अशा गोष्टीच्या नंतर देवाने कायमच त्याला सोडून द्यायला पाहिजे. काय लायकीचं तू, मी तुला एवढं प्रोटेक्ट केलं, एवढं आणलं, इतके आशीर्वाद दिले. मी म्हणतो की आकाशातल्या ताऱ्यांकडे बघा, जमिनीच्या वाळूच्याकडे बघा, ते मोजता येतात का? नाही. तेवढे मी तुझं करल, तुझ्याद्वारे, तुझ्या पुत्रांच्या द्वारे, तुझ्या दिलेल्या राष्ट्राच्या द्वारे मी जगाला आशीर्वादित करेन. हे काय? हा काय अब्राम? परंतु तरी देखील परमेश्वर त्याच्यावर कृपा करतो. वाचूया वचन. आणि मग तो वचन 20वा अध्याय आणि 3ऱ्या वचनामध्ये देव रात्री स्वप्नात येऊन अभिमलेखाला म्हणाला. राजा अभिमलेखाने साराला आपल्या घरामध्ये आणून ठेवलेला आहे आणि अभिमलेखाचा ताबा स्वप्नातून येश किंवा परमेश्वर घेतो आणि तो त्याला म्हणता, तू जी स्त्री आणली आहे तीचमुळे तुझा अंत झाला असं समज, कारण ती नवऱ्याची बायको आहे. तू तिला स्पर्श जरी करायला गेला आणि तिच्या बरोबर तू चुकीचा विचार जरी आणला मनामध्ये, तर तू मेलाच समज, कारण की ती आणि तो म्हणजे तिचा नवरा आहे आणि ते दोघं माझे लोक आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. यस प्रियांनो, अब्राहम चुकलेला, परंतु परमेश्वर आज देखील त्याच्या बाजूने उभा आहे. जे शत्रू, जे घर त्याला, त्याच्या पत्नीला तो भ्रष्ट करू शकला असता, कारण की ती तिच्याच महालात होती, परंतु नाही, तरी देखील परमेश्वर म्हणतो हात लावू नको. जरी तो चुकलेला आहे, परंतु चूक करू नको. त्याला मी क्षमा करत आहे, त्याला संधी देते, परंतु तुला संधी देणार नाही. प्रेज द लॉर्ड. एक लक्षात ठेवा, देव तुम्हाला आणि मला संधी देईल, परंतु आमच्या विरोधात कोणी जर कारस्थान केलं तर देव म्हणतो त्याला मी सोडणार नाही, मी त्याला संधी देणार नाही. आणि हे देवाचं चांगुलपण आहे. आणि तो म्हणतो की आता राजाच म्हणतो की तू तर नीतिमान राष्ट्राचा संहार करशील काय? ती माझी बहीण आहे असं तो मला सांगतो, ती मला सांगते, मी सात्विकपणाचं आणि स्वच्छ हाताने हे केलेलं. देवा, हे तर सगळीकडे चालतं, हे रूलच आहे. सुंदर स्त्रिया आम्हाला आवडतात, आम्ही आमच्या महालात आणून ठेवतो, आमचं काही पण असं गैरवर्तन नाही, हे तुला पण माहिती आहे. परंतु त्यांनीच तर सांगितलं की ही माझी बहीण आहे, तिनेच सांगितलं की तो माझा भाऊ आहे, म्हणून हे माझ्या हातून घडलेलं आहे.
तेव्हा 6वं वचन वाचा, काय म्हणतो देव? देवाने त्याला स्वप्नात म्हटले, तू सात्विक मनाने हे केले हे मला ठाऊक आहे, आणि मज विरुद्ध तुझ्याकडून पाप घडू नये म्हणून मी तुला आवरलेले आहे, म्हणून मी तुला तिला स्पर्श करू दिला नाही. यस, तुझी इच्छा होती की सुंदर स्त्री ही माझी पत्नी व्हावं, परंतु मी आहे त्यामुळे ते तू करू शकलेला नाही. यस प्रियांनो, आज तुमचं काही इतरांच्या हातात गेलेलं आहे, आज काहीतरी तुम्ही गमवून बसलेलं आहे, आज तुमच्या विरोधात काय अन्याय झालेला, घाबरू नका. ज्या लोकांच्या हातात ते गेलेलं आहे, जर तुम्ही अब्राहमासारखा विश्वास ठेवलेला आहे, जर तुम्ही अब्राहमासारखं जीवन जगलेलं आहे, तुम्ही प्रार्थनाशील जीवन जगलेलं आहे, तर मला सांगू दे, तुमचं गेलेली वस्तू त्यांना कधी देखील पसणार नाही. प्रेज द लॉर्ड. त्यांना कधी फल त्याचा लाभ मिळणार नाही, कारण की देव मध्ये उभा राहणार आहे. प्रेज द लॉर्ड. ही वस्तू, हे सामान, ही व्यक्ती ही माझी आहे, आणि त्यांना तू हात लावू नको. लावशील तू हमखास मरशील, कारण की देव अब्राहमाच्या बाजूचा आहे. आज देव तुमच्या आणि माझ्या बाजूला. प्रेज द लॉर्ड. यस, तुमच्या आणि माझ्या बाजूला. आणि त्यामुळे आम्हाला असं दिसतं 7व्या वचनामध्ये, आता त्या मनुष्याची बायको त्याला परत दे, कारण तो संदेष्ट आहे. तू जे काय करतो ते तुला माहित नाही, तू पाळक आणि ती पाळकीन बाई आहे. प्रेज द लॉर्ड. तू असं समजू नको ती साधे सुधे लोक आहे, ते माझे संदेष्ट आहे, आणि संदेष्टाच्या विरोधात तू हे जे कार्य करण्याचं आहे, हे काय तू केलं नाही मी जाणतो, परंतु त्याने ही चूक केली, परंतु तू चूक करू नको. यामुळे मी तुला सावध करतो. आणि पुढे बघा 7व्या वचनामध्ये पुढे काय म्हणतो, तो तुझ्यासाठी प्रार्थना करेल, तू वाचशील, पण जर तू परत दिले नाही तर तू व तुझे सगळे खचित मरणार आहे. आता काय सांगितलंय, तो किती पापी असला, किती त्याने चुकीचं काम केलं, परंतु तो संदेष्ट असल्या कारणे तो तुझ्यासाठी प्रार्थना करेल. प्रेज द लॉर्ड. यस प्रियांनो, ह्याने कळतं की आम्ही जरी चुकलो तरी देखील देव आमची प्रार्थना ऐकतो. प्रेज द लॉर्ड. अब्राहम चुकला होता, केलं होतं की नाही, अब्राहने फॉल्ट केलं, अब्राहने गुन्हा केलेला होता, आपला बायकोला तिथपर्यंत नेणं, आणि त्याच्या बदल्यात माझा जीव वाचल, आणि नुसतं जीवच वाचणार नाही, मला लाभ पण मिळेल, मला काहीतरी प्रॉफिट पण होईल, मला काहीतरी चांगलं जीवन मिळेल. या सगळ्या भयानक चुका त्याने केलेल्या होत्या, तरी देखील देव म्हणतो तू प्रार्थना करेल, मी त्याचं ऐकल. प्रेज द लॉर्ड. अब्राहमने काही माफी बिफी मागितली होती का देवाकडे? अब्राहमने काही असं म्हटलं होतं की देवा मी चुकलेलो नाही, काहीच झालेलं नाही. तरी देखील देव ज्याला निवडतो त्याची कोणत्याही परिस्थितीमध्ये प्रार्थना ऐकतो. प्रेज द लॉर्ड. यस, आज तुम्ही जर देवाचे निवडलेले अब्राहम आहात, आणि तुम्ही म्हणता की पाळक साहेब, तुम्ही म्हणता सगळं काही बरोबर आहे, आमच्या घरामध्ये पुष्कळ लोट आहे, आमच्या घरामध्ये पुष्कळ नाश पावणारे लोक आहे, आमच्या प्रार्थना देव ऐकत नाही कारण की आम्ही चुकलेलो. यस, पण देव म्हणतो अद्याप देखील मी तुमची प्रार्थना ऐकायला तयार आहे, अद्याप देखील मी तुमच्या प्रार्थना ऐकण्याला तयार आहे, परंतु ज्यांनी त्याला बांधलेलं आहे त्यांना मी सोडणार नाही. सैतानाने, व्यसनाने, अशुद्धेने तुमचे लेकरं, तुमच्या घरचे लोक बांधले आहे, देव म्हणतो सोड त्याला. प्रेज द लॉर्ड. सोड त्याला, कारण की जर तू सोडलं नाही आणि अब्राहमाने जर तुझ्यासाठी प्रार्थना केली तर तू आणि तुझं पूर्ण घराने हमखास मरणार. आणि हे वॉर्निंग देवाने त्याला दिलेली आहे, आणि तो घाबरलेला आहे. अरे हे काय माझ्या हातून घडलेलं आहे, हे काय हरलं, हे ऍक्च्युली माझीच फॉल्ट नाहीये, अब्राहमाचा फॉल्ट आहे, तरी देखील मी त्याच्यामध्ये अडकलेलो आहो. आणि त्यामुळे आपल्याला 3 गोष्टी ह्याच्यामध्ये दिसतात, की सगळ्यात पहिले की त्याला देवाने आजारी पाडलेला आहे त्याच्या घरामध्ये. दुसरी गोष्ट त्याला हे घडलेली आहे की देवाने त्यांच्या घरातल्या स्त्रियांची कुस देखील बंद केलेली आहे. बघा वचन 17 यामध्ये तुम्हाला उत्तर मिळेल जे मी आता सांगितलेलं आहे. मग अब्राहमाने देवाची प्रार्थना केली, तेव्हा देवाने अभिमेलेक व त्याचे बायको व त्याचे दासी यांना बरे केले, आणि मग त्यांना मुले होऊ लागली. जे बंद कुस देखील खुली करून टाकले. म्हणजे ह्याने एक गोष्ट कळते की ह्या भरपूर काळ या सगळ्या गोष्टी घडत होत्या. अचानक आजारी पडत नाही, अचानक मुलं जन्म देणं होत नाही. हे वर्ष, अनेक महिने किंवा वर्ष गेलं असेल
की ती तिथे होती, अब्राहम इथे होता आणि ती राजाच्या त्या महालात राहत होती. आणि तरी देखील परमेश्वराने तिला त्या राज्यापासून, राजाच्या त्या अशुद्ध नजरेपासून किंवा व्यभिचारापासून त्याला काय केलेलं, सुरक्षित ठेवलेलं आहे. परंतु त्या दरम्यान ते घरचे लोक आजारी पडलेले, त्यांच्या घरामध्ये कुस बंद झालेली आहे आणि यामुळे मृत्यू त्यांच्या दाराशी येऊन उभे राहिले. कारण की परमेश्वर काय म्हणतो, जर तू तसं केलं तर तू मेलाच समज. मृत्यू देखील दारात उभी होती. आणि एवढ्या सगळ्या अडचणी येऊन उभ्या राहिला असताना आपल्याला वचन 17 मध्ये काय लिहिलं, तर अब्राहमाने देवाची प्रार्थना केली, तेव्हा देवाने सर्व काही पीडा त्यांच्या जीवनातून काढून घेतलेला आहे. प्रेज द लॉर्ड. यस यस, एक गोष्ट लक्षात ठेवा, देव आणि देवाच्या समोर तुमच्या प्रार्थना हा महत्वाच्या आहे. आज तुम्ही म्हणा मी वयस्कर आहे, मी वृद्ध आहे, माझ्याबरोबर कोणी नाही, मी एकटी पडलेली आहे, माझी प्रार्थना कोण ऐकणार. परंतु लक्षात ठेवा, जर तुम्ही विश्वासू आहात, तुम्ही देवाबरोबर जोडलेले आहात, तुम्ही प्रार्थनाशील जीवन जगलेलं आहे, देव तुमच्या बाजूने आहे. प्रेज द लॉर्ड. देव तुमच्या बाजूने आहे, देव तुमच्या बाजूने आहे. देव म्हणतो तुमच्या प्रार्थनेच्यामुळे मी तुमच्या विरोधकांना, जे तुमच्यावर अन्याय करत आहे, जे तुमच्यावर जुलूम करत आहे, कदाचित शैतान देखील असेल, मी त्याचा जीव, त्यांचं घर, त्यांची कुस, हे सर्व काही माझ्या हातामध्ये असल्या कारणाने मी त्याचा लाभ मिळू देणार नाही, परंतु तुला मी त्याचा फायदा देणार आहे. आणि यासाठी आज आपण स्तोत्र वाचलेलं असताना, स्तोत्र कोणतं वाचलं आज आपण, 24. आणि 3रं वचन, परमेश्वराच्या डोंगरावर कोण चढेल, ज्याच्या पवित्र स्थानात कोण उभा राहील, ज्याचे हात स्वच्छ आहे, ज्याचे मन शुद्ध आहे, तो आपले चित्त असत्याकडे लावत नाही आणि कपटेने शपथ वाहत नाही, तो, प्रेज द लॉर्ड, जोवर अब्राहम असत्याकडे चित्त लावत नव्हता, अब्राहम चुकीचे काम करत नव्हता, अब्राहम कपट करत नव्हता, अब्राहम खोटं बोलत नव्हता, तोपर्यंत परमेश्वराच्या डोंगरावर राहत होता. प्रेज द लॉर्ड. आणि लोटांना देखील काय म्हणतो परमेश्वर, पळ त्या डोंगराकडे पळ, तू डोंगरावर गेला तर तू मरणार नाही. परंतु अब्राहम जसाच खाली उतरला आणि नेरेबकडे इकडे आलेला आहे, तो पापात पडलेला आहे. हो प्रियानो, आम्हाला परमेश्वराच्या डोंगरावर राहायची गरज आहे. जर आपण त्या डोंगरातून, मी मागच्या डोंगर म्हणजे काय सांगितलं होतं, आपलं चर्च, प्रेज द लॉर्ड, आपलं, बरोबर आहे ना, हेच बोललो ना मी मागच्या वेळेस, आपलं मंदिर, देवाच्या लोकांची सहभागिता आहे, देवाची सहभागिता. यामध्ये जोवर तुम्ही आणि मी आहात, मला सांगू द्या, तुम्ही असत्यापासून, लबाडीपासून दूर होणार. परंतु तुम्ही हे सगळं काही सोडून म्हणणार की जाऊ द्या, मला पैसा पाहिजे, मला घर पाहिजे, मला मुलं पाहिजे, मला मौज मजा पाहिजे, मग तुम्ही लोटाच्या कंडिशन मध्ये येतात आणि तिथे मग क्रोध उतरतो. प्रेज द लॉर्ड. अब्राहम खाली उतरला आणि जसा तो खाली उतरला, मिस्राच्याकडे जायला लागला, परत एक वार त्याचं देखील लोटाप्रमाणे पतन झालेलं आहे. आपल्या बायकोला तो बहीण म्हणून काय करत आहे, त्या राजघराण्यामध्ये त्या अभिमलेखाच्या समोर उभा बघत आहे. कदाचित तो रडत असेल मनामधून की मी काय केलेलं आहे, काय त्याला वाटत असेल, वाईट वाटत असेल. कारण की एका बाजूला मी देवाला पण फसवत आहे, दुसऱ्या बाजूला राजाला फसवत आहे, तिसरी बात माझी पत्नी पण मी गमवलेली. या सगळ्या गोष्टीची तिला जाणीव होती, परंतु जीव प्यारा ना, जीव प्यारा ना. आणि अनेकदा अनेक लोक म्हणतात, अरे किसी की जान बचाने के लिए झूठ भी बोलना पडे तो अच्छा है, म्हणतो ना, अनेक जण म्हणतात लबाडी आहे, की कोणाचे जर प्राण वाचेल, थोडंसं खोटं बोललं तर काय फायदा, पुण्य मिळतं त्याच्यामध्ये. नो फ्रेंड, पुण्य मिळत नाही. हे कदाचित इतर लोक म्हणत असतील, खरेच ती लोक म्हणू शकत नाही, कारण की इथे आपल्याला वचनामध्ये लिहिलेलं आहे की आपल्याला काय करायचंय, खोटी शपथ घेऊ नको किंवा खोट बोलू नको. 9व्या वचनामध्ये लिहिले, खोटी साक्ष देऊ नको. खोटे पण देवाला आवडत नाही, लबाडी देवाला आवडत नाही, असत्य गोष्ट देवाला आवडत नाही. मग त्याच्यासाठी तुम्ही किती चांगलं केला, किती भलं, किती पुण्याचं काम करा, पण खोटं ते खोटच असतं. आणि त्यामुळे आम्हाला असं दिसतं की जर आम्हाला त्याच्या पर्वतावर जायचंय आणि त्या पर्वतावर चढायचंय आणि तिथे जर वास करायचंय, तर आम्ही देवाबरोबर आहोत, मग खोटं बोलण्याची तुम्हाला गरज पडणार नाही. परंतु आम्ही जेव्हा मंदिराच्या बाहेर जातो,
जग हे लबाडीचं आहे. मग आपण म्हणतो चला ह्या जगामध्ये राहत असताना खूप नाही, थोडंसं खोटं बोललं तर काय होतं, थोडंसं लबाडी केली तर काय होते, परंतु ती थोडीशी लबाडी आम्हाला देवापासून दूर घेऊन जाते आणि आम्ही अशा लोकांच्या हातामध्ये पडतो जे सैतान आणि सैतानाच्या द्वारे नियंत्रित लोक आहे आणि त्याद्वारे तुमचं आणि माझं काय होतं, पतन होत राहतं. आता ही गोष्ट एकदा केली का त्याने, अब्राहमने? कोणत्या वेळ होतं? दुसरा वेळ. पहिले कुठे केलेलं आहे? मिस्रामध्ये केलं. आता कुठे केलेलं आहे? अभिमलेखाच्या समोर केलेलं आहे. दुसऱ्यांदा सुख. आपण म्हटलं काय देवाच्या जागे आपण होतो काय तेच 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 लपडं काय प्रत्येक वेळेस तेच माफच करायचं का? पहिल्यांदा सोडवलं ना मी तिथून, आता परत तेच का? कुठे जाणार तर बहीण 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 बहीण, घरात आणलं तर बायको बायको बायको. हे काय तमाशा लावला? हा, एक कुछ तर बोल, बहीण तो बहीण म्हण, भाऊ तर बायको बोल, कोणतं तरी एक बन. का पलटी खातो सारखा सारखा? कधी बहीण कधी बायको, कधी बहीण कधी बायको. चांगलं दिवस आलं तर लगेच बायको, वाईट दिवस आलं तर लगेच बहीण. आपण कितीतरी चिडलो असतो, परंतु देवाने परमेश्वराने असं केलं का? नाही. त्यांनी परिस्थिती जाणली, परंतु देवाला ते आवडलं निश्चित नाही. देवाला ही बाब आवडलेली नाही. देव त्याच्या बाजूने होता. का बाजूने होता? कारण की त्याच्याद्वारे देवाला राष्ट्रांना आशीर्वाद द्यायचा होता. प्रेज द लॉर्ड. त्याच्याद्वारे, त्या साराच्या द्वारे होणारी संतती जी होती ती जगामध्ये एक इस्रायल राष्ट्र म्हणून पुढे येणार होती. प्रेज द लॉर्ड. यस प्रियांनो, तुमच्या आणि माझ्यासाठी महान मोठ्या देवाच्या योजना आहे, परंतु त्या योजना जेव्हा सैतान आणि लबाडी आणि अशुद्धतेमुळे भ्रष्ट होतात, देवाला आवडत नाही. परंतु तुम्ही करतच राहिले तर मग तुम्ही त्या चुकीच्या मार्गावर जातात आणि तिथे तुम्ही सापडतात. अब्राहमाने प्रार्थना केली, परत आपल्या घरी तो येतो आणि आपल्याला दिसतं की परत एक वार त्या गुन्ह्यापासून स्वतःला दूर झालेला तो बघतो आणि त्यासाठी आपल्याला दिसतं, शेवटचा मुद्दा घेतो, त्यामध्ये दिसतंय की सैतान जो आहे तो वाट बघत राहतो की हा केव्हा पर्वतावरून खाली उतरतो. मागच्या वेळेस पण आपण बघितलं की मोशे पर्वतावरून खाली उतरला की लोक वाटच बघत होते. काय? हे जय घोष उल्हास चालला होता, कारण की त्यांनी काय केलं होतं, सोन्याचा वास सुरू करून त्याला देव बनवलेलं होतं. अब्राहमचे आपल्याला मोशे चिडलेला आहे, मोशेने ते पाट्या फेकून दिलेल्या आहे आणि त्याला अतिशय राग आलेला आहे, अतिशय राग आले. याच प्रियांनो, आम्ही चिडतो कारण की जेव्हा जेव्हा आम्ही डोंगरावर असतो तेव्हा एकदम पवित्र शुद्ध देवाच्या बरोबर असतो, परंतु जर बाहेर जेव्हा आम्ही पडतो तेव्हा जगाकडे बघतो, म्हणतो हे काय तमाशा चालला. पण आम्हाला निराश होण्याची गरज नाही, घाबरायची गरज नाही. जी कंडिशन मोशेच्या वेळेस होती, जी कंडिशन सदोम गमोराच्या वेळेस होती, तीच परिस्थिती आज देखील जगामध्ये आहे. कारण की येशू देखील म्हणतो जगाचा अधिपती कोण आहे? जगाचा अधिपती कोण आहे बोला? सैतान आहे. त्यामुळे जगाचे लोक त्याच्याच मागे चालणारे लोक, आणि सैतान वाटच बघत असतो डोंगराकडे बघत, केव्हा ही बाई आणि हा माणूस खाली उतरतो की मला चान्स मिळेल, मला संधी मिळेल. आणि जसाच अब्राहम त्या डोंगरावरून खाली आला, मिसर देशाच्याकडे लागला, लगेच सैतानाने संधी साधली आणि आपल्याला दिसतं की त्याला आपल्या जीवाच्या मोबदल्यामध्ये गुन्हा करायला लावलेला आहे, पाप करायला लावलेला आहे. येशूला देखील सोडला का सैतानाने? नाही. जसाच तो उपवास व प्रार्थना करून बाहेर आला की परीक्षा खेळली. आज परत एक वार मी तोच विषय रिपीट करतो, जेव्हा तुम्ही उपवास आणि प्रार्थना करत होते, तुम्ही देवाबरोबर चालत होते, देवाच्या वचनामध्ये चालत होते, देवाच्या पावित्र्यामध्ये. आता त्या डोंगरावरून आपण खाली आलेलो आहे, उपवास आपले बंद झालेले आहे, आपण आता प्रार्थना कमी केलेली आहे, बायबल वाचायला आपल्याला वेळ मिळत नाही, जगभरातल्या गोष्टी आता आपल्या समोर आलेल्या आहे आणि आपण म्हणतो 40 दिवस खूप सॅक्रिफाईस केला, खूप त्याग केला, खूप बलिदान केलं, आता आम्हाला जरा संसार पाणी करू द्या पाळक साहेब. किती दिवस तेच करायचं? आणि आपण त्याच्यामध्ये जगिक व्यक्ती म्हणून जेव्हा जगायला लागलो तेव्हा जगिक निर्णय आपण घ्यायला लागलो. जेव्हा आपण जगिक व्यक्ती म्हणून जगतो, जगिक निर्णय घेतो आणि मग बायकोची बहीण व्हायला वेळ लागत नाही. बायकोची त्यांनी बहीण केली, खोट्याने वागायला लागला, सैतानाने लगेच त्याला पकडलं. व्हेरी गुड, व्हेरी गुड. हीच तर संधी मला पाहिजे होती, कारण की जगामध्ये राहत असताना असे खोटं बोलूनच जगावं लागतं.
अनेक लोक म्हणतात ना, अरे जगामध्ये राहत असताना थोडंफार चालतं, खोटं बोलावं लागतं. परंतु प्रियांनो, देव खोट्यांचा देव नाहीये, देव लबाडांचा देव नाहीये. कारण की देवाला या गोष्टी निश्चितच आवडत नाही. आणि त्यासाठी जर देवाची पवित्र शास्त्रामध्ये आपण वचन बघितलं आणि रोमकारास पत्रामध्ये आपण गेलो तर रोमकारास पत्र काढूया आपण. आणि त्यामध्ये जेव्हा आपण वचन बघतो आणि त्यामध्ये आम्हाला एक विशेष वचन वाचायला मिळतं. रोमकारास पत्र याचा अध्याय 2 आणि यामध्ये आपण बघूया चौथं वचन. यस, देव तुला संधी देतो, देव तुला जवळ करतो, देव तुला क्षमा करतो, परंतु त्याची ममता, क्षमा, सहनशीलता ही विपुलतेने झाल्यानंतर आपण त्याचा काय करतो? अनादर करतो. काही नाही, देव सगळं माफ करतो, काही नाही होतो, काही नाही होत, आपण घरी जाऊ, परत एकदा प्रार्थना करू, देव क्षमा करत. असं किती दिवस किती दिवस चालणार? आपण डोंगरावरून खाली आल्यानंतर आपलं हेच प्रवृत्ती बनून जाते. डोंगरावर आपण तिथे राहतो, गुन्हा करतो, पण जेव्हा जगामध्ये आपण वावरतो, रोज चुका करतो, रोज माफी मागतो, रोज चुका करतो, रोज माफी. इथे वचन हे सांगते की ती क्षमा पश्चाताप करणाऱ्याकडे नेऊन झाली. तर तुम्ही पश्चाताप तर करतच नाही, नुसते माफी 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 माफी. जर माफी 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 जर तुम्ही करत राहिल्या तर मग आपण देवाच्या कृपेचा काय करतो? अपमान करतो, कृपेचा अपमान करतो. शैतान म्हणतो कुछ नहीं करते रे, शाम को जाके घर पे माफी मांग लेने का, है की नाही? कदाचित साऱ्याला म्हणत असं, जा सारा तिकडे, येताना कळलं काय आमच्यासाठी घेऊन ये, मग सॉरी सारा, ये घरामध्ये, बायको झाली माझी तू. आणि अशा प्रकारे मनुष्याला पण फसवते, बायकोला पण फसवते, देवाला पण फसवते. मग ह्याला कसं पाहिजे देवाचा मित्र म्हणावं? एवढा लबाड व्यक्ती देवाचा मित्र कसा काय? व्यक्ती चांगला होता, परंतु त्याने डोंगरावरून खाली आल्या सैतानाला आपल्या राज्य जेव्हा केलं, जेव्हा मित्र केलं, तेव्हा ह्या घटना घडणारच आणि ती घडलेली. दुसरा पॉइंट आपल्याला असा दिसतो की हे पहिल्यांदा नाही, दुसऱ्यांदा करतो. दुसरी गोष्ट, सैतानाला माहित असते की कोणत्या वेळेस ह्याच्यावर अटॅक करायचा, कोणत्या वेळेस घाव घालायचा. म्हणजे काय होतं की मला संधी मिळेल, सगळं काही चांगलं चाललं, सगळं खाऊन पिऊन मजेत आहे, सुखी समाधानी आहे, नोकरी धंदा आहे, रोज पोटा पाण्याला मिळतं, एकदम रिलॅक्स आहे. मग आपण म्हणतो चलो आराम, खाओ पिओ, मजा करो. आजार आले, गरिबी आली, नोकऱ्या नाही, भांड नाही, मग देव 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 पाळकचा पायाचा प्रार्थना करा, हे सगळे भरलेलं आहे, सगळं काही नॉर्मल चाललं तर सगळं बरोबर चाललं, जाऊ दे देव, तू तिथे बस, मी इथे खुशीत राहतो, तू पण टेन्शन नको घेऊ, मी पण टेन्शन घेत नाही. आणि अशा प्रकारे आपण जीवन जगतो, रिलॅक्स आपण राहतो. परंतु जेव्हा आमच्यावर संकट आणि समस्या येते, आम्ही पेटून उठतो आणि आम्ही म्हणतो चला आता तेल घेऊन प्रार्थना करा, तेल घेऊन प्रार्थना करा. आणि मंदिरात या, घरोघरी प्रार्थना, उपास ठेव. बाळासाहेब किती दिवस उपास ठेव? आठवड्यातून 8 दिवस, 10 दिवस, 12 दिवस आठवड्यातून ठेवते मी उपास. करू शकतो का आपण? आठवड्यातून 7 दिवस असता, मी 12 दिवस उपास करते आठवड्यात. एवढी आपली तयारी होऊन जाते. परंतु जेव्हा आपण रिलॅक्स असतो, सगळं काही विसरून जातो. सैतान म्हणतो ह्या समय रिलॅक्स असताना, जेव्हा ह्याच्या मनामध्ये शांत आहे, आराम आहे, चलो एंट्री करून घ्या. आणि त्यामुळे आज अनेक लोक सुखी समाधानी आहे, परंतु देवात नाही. परंतु दुःखी आहे, त्रासात आहे, परंतु देवामध्ये आहे. प्रेज द लॉर्ड. का? कारण की देवाला कळलं की ज्यांना दुःख संकट दिलं ते माझ्या बरोबर चालतात, आराम दिला की ते पळून जातात लांब. आणि त्यामुळे अनेक लोक संकटात, समस्यामध्ये यासाठी आहे कारण की त्यांना संकट समयच देव आठवतो, परंतु नॉर्मल असताना देवाची ओढ नाही. ते मग जगात जातात आणि खाली डोकं, रिकामं डोकं आणि सैतानाचं घर बनवून ते सैतानाच्या बरोबर जीवन जगतात. सैतान संधी शोधत राहतो. रिकामे बसू नका, जगात एन्जॉयमेंट मध्ये फसू नका. बायबल वाचा, प्रार्थना करा, देवाचा विचार करा. जगातला विचार करा ते तुम्ही हरवणार.
देवाचा विचार करा. आणि तिसरी गोष्ट ही देखील आहे की काही लोक जे, जसं आता आपण बघितलं नोहाला सगळं काय अटेक आला, सगळं काय आलं, सगळं नावात तारवात बसवलं, सगळे काही लोक बुडाले बिडाले. मग किती लोक वाचले होते तेव्हा सांगा? तारवाचे 8 जण वाचलेले आहे ना, कपल, आणि सगळे ते प्राणी वाचलेले. मग बाहेर तो आला आणि आपल्याला असं दिसतं, आता मी वचन घेणार नाही, की त्याने हे लिया आणि उघडा नागळा पडलेला आहे. तो मुलांनी येऊन त्याची लाज झाकलेली आहे. आणि ह्यानंतर आपल्याला असं दिसतं, 9वा अध्याय वाचा, घरी जाऊन वाचा, 9व्या अध्यायामध्ये आपल्याला दिसतं. आणि मग काय झालेलं आहे? सगळं काही चांगलेलं आहे. मग खाओ पिओ मजा करो. नोहाच्या जीवनामध्ये हे घडलेलं आहे. दुसरी गोष्ट मोशे, आपल्याला देखील दिसतं की मोशे जो आहे, सगळं काय व्यवस्थित चाललेलं, मग अचानक तो काठी काय मारतो आणि मग किती दिवस आम्ही हे करायचं, परमेश्वराचा क्रोध त्याच्यावर उतरलेला आहे. हे सर्व सेवक दास आहे. दावीद आपण बघितलेलंच आता, दावीदचं सांगितलं, सगळं काही चाललं, युद्ध चाललंय, दावीद मस्त रिलॅक्स गॅलरीमध्ये फिरतो इकडे तिकडे, त्याची नजर पडलेली आहे त्या स्त्रीवर, फसला तिथेच तो, रिलॅक्स आहे तो, युद्धात काही गेला नाहीये, युद्ध चालरायचं नाही, तो मला काही घाबरायची गरज नाही, देव माझ्या बाजूने. पण तो शैतान माझ्या नजरेच्या द्वारे पाप करून घेतो आणि त्याने काय केलेलं आहे, त्याच्या पतीला मारून पापामध्ये फसलेले. येस, आम्ही या सगळ्या सेवकांच्याकडे बघतो, एलिया देखील बघतो, सगळे काही युद्ध जिंकतो, बालाच्या संदेशानं तो मारतो, परत एकदा येतो आणि म्हणतो बस झालं परमेश्वरा, आता मी मेलो तर बरे. हे सर्व सेवकांच्या जीवनामध्ये घडलेलं आहे. आणि त्यामुळे तुम्ही आणि मी जर या परिस्थितीतून गेलो तर काही नवल नाही, परंतु ही बाब देखील लक्षात द्या की आम्हाला निश्चितच त्याच्या पर्वतावर कोण चढेल, आपल्याला निरंतर देवाकडे, देवाच्या योजनेकडे लक्ष लावायचं आहे. येस येस, आम्ही खाली उतरलो, देवाची हे पतनच्या नंतर तुम्हाला काय करायचं, प्रायश्चित्त करायचं. पण प्रायश्चित्त करून तिथेच राहणार चालणार नाही. मी पापांची क्षमा मागितली आणि मी तरी तिथेच त्याच लोकांमध्ये त्याच कामात राहिलं तर परत पाप करणार. मी प्रायश्चित्त केलं, मग काय करायला, फिरायला पाहिजे आणि त्या गोष्टीपासून दूर परत एकवार देवाच्याकडे यायला पाहिजे, तर मी ते पाप पुन्हा करणार नाही. आज जर समजा आम्ही पिणारे आहोत आणि आपण म्हटलं की मी गुन्हा केलेला, प्रायश्चित केलं आणि दुसऱ्या दिवशी परत त्या मित्रांमध्ये जाऊन बसलो, काय होणार? नाही, परत पिणार. मग आता एकदा तू प्रायश्चित केलं तर त्या मित्रांमध्ये जे तुला सवय लावता चुकीच्या, त्यांच्यामध्ये तू जाऊन का बसतो? तू नको जाऊ ना त्यांच्यामध्ये, पण तिथे पण जायचं, पाप पण नको व्हायला, ते असं कसं होणार? सैतानाच्या मध्ये पण बसायचं आणि सैतानाने मला धरू पण आहे, असं काही होणार का? नाही होणार. एकदा तुम्ही प्रायश्चित केलं, त्या गुन्ह्यापासून तोंड फिरवलं, परत परत त्या गुन्ह्याकडे जाऊ नका. परमेश्वराचं वचन म्हणतं तो व्यक्ती कोणासारखा आहे, तो कुत्र्यासारखा आहे, जो ओकारी करे परत परत फिरतो, आहे ना, पवित्र शास्त्रामध्ये ते लिहिले. अशा ओकार्य करे परत फिरणाऱ्या कुत्र्यासारखे तुम्ही होऊ नका. ते घडलेलं आहे, ती ओकारी, ती अशुद्धता आहे, तिथे मला परत जायचं नाही. मी शुद्ध झालेलो आहे, मी देवाच्या मागे झालेलो. प्रेज द लॉर्ड. आणि इथे आम्हाला तेच दिसतं की अब्राहम, इथे आम्हाला या वचनामध्ये दिसतं. आणि मग मी संपवतो. अब्राहम जेव्हा होता तेव्हा आपल्याला असं दिसतं की मग अभिमलेखाला ती गोष्ट कळालेली आहे, परंतु एक वाईट गोष्ट तिथे आम्हाला दिसतं. 9वं वचन वाचा, 20:9 मध्ये. अभिमलेखाने अब्राहमास बोलून म्हटले, तू आम्हाला हे काय केले? मी तुझ्या कोणता असा अपराध केला की तू मजवर माझ्या राज्यावर असे महापातक आणले? करू नये असे वर्तन तू माझ्याशी केले. किती वाईट गोष्ट की एक परकीय राजा, एक अविश्वासणारा व्यक्ती तुम्हाला म्हणतो, अरे काय राव तुम्ही. अनेकदा आपल्या जीवनात, अरे क्या तुम ख्रिश्चन है ना, अरे तुम ऐसा काम करते क्या, तुम ख्रिश्चन है ना, हे असं काय, और हम भी ख्रिश्चन नहीं लेकिन हम भी ऐसे काम नहीं करते, तुम ऐसे काम करते क्या. किती लाजिरवाणी गोष्ट की परकीय लोक तुम्हाला आणि मला येऊन म्हणतात, अरे तुम ऐसे है क्या, अरे हमको तो मालूमच नाही, आम्हाला माहीतच नव्हतं की तुम्ही पण आमच्यापेक्षा खाली गेलेले. आम्ही तर येशूला मानत नाही, परंतु तरी देखील आम्ही असे गुन्हे करत नाही जे तुम्ही करतात. हीच गोष्ट आज अभिमलेख म्हणतो की अरे तू तर देवाचा मित्र म्हणतो, तो विश्वासणाऱ्यांच्या यादीमध्ये टॉप लेवलला तू माणूस आहे, टॉप रँकचा माणूस आहे, आणि तू आमच्याशी अशा प्रकारे वागतो.
तुला लाज वाटायला पाहिजे. आणि किती वाईट गोष्ट आहे की एक परकी व्यक्ती, बायबल न जाणणारा व्यक्ती, देवाचा न निवडलेला व्यक्ती निवडलेल्या व्यक्तीला दोष लावतो. देवाने दोष लावलं ठीक आहे, पण हा मला असा व्यक्तीचा दोष लावतो अब्राहमासाठी किती वाईट बाब आहे. आज तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये लोक बघत असताना खरोखर ते असं म्हणतात का की खरोखर तुमचेच हमच आहे यार? काय तुम्ही ख्रिश्चन म्हणतो, बायबल वाचताच का कधी? सांगा मला 2 गोष्टी. तुम्हाला आणि मला बोलताच येत नाही काय? आज लोक विचारायला लागले, लोक बायबल वाचतात, कुठे काय लिहिलं, कुठे काय लिहिलं, जरा सांगा आम्हाला त्याच्यातून. आणि तुम्हाला आणि मला सांगता येत नाही. ते म्हणतात मग आम्ही सांगतो. आज अनेकदा असं घडतं. आम्ही सांगतो तुम्हाला की ह्याचा काय अर्थ. कितीतरी लज्जास्पद बाब आहे. हो प्रियांनो, आमच्यासाठी जगामधलं सगळ्यात महत्वाची बाब आहे पवित्र शास्त्र. कारण की त्यामध्येच तुमचं जीवन याचा आरंभ पण आहे, तुमच्या जीवनाचं शेवट देखील आहे, आणि जीवनाच्या नंतर शेवट पुढचं जीवन पण ह्याच्यामध्येच तुमचं लिहिलेलं आहे. आणि ते तुमच्यासाठी सर्व योजना आणि संकल्प घेऊन आलेलं आहे. आणि तेच तुम्हाला जर माहित नाही, हेच जर मला माहित नाही, तर मला सांगू द्या तुम्हाला काय माहित आहे मग? आणि तुम्ही कशा प्रकारे म्हणू शकतात की मी देवाचा विश्वास असणारा पुत्र आणि कन्या आहे? कारण की जे तुमच्या आणि माझ्यासाठी जे आहे तेच मला कळत नाही. ठीक आहे, एखादा रिपोर्ट, मेडिकल रिपोर्ट आहे, आपण डॉक्टरकडे जातो, एवढी मोठी फाईल घेऊन जातो, त्याच्यामध्ये खूप सारे पॅथॉलॉजीचे रिपोर्ट. तुम्हाला कळतं का त्याच्यातलं काय? नाही कळत, कारण की ते आपल्या डोक्याच्या पलीकडे. परंतु हे तर पॅथॉलॉजिकल रिपोर्ट आहे का तुमचे? नाही, हे सगळं कळतं ना तुम्हाला. प्रेज द लॉर्ड. आणि नाही कळलं तर एक स्पेशल डॉक्टर आहे, त्याचं नाव पवित्र आत्मा आहे. प्रेज द लॉर्ड. त्याच्याकडे प्रार्थना करा, तुमची काय रिपोर्ट आहे ते सगळं सांगाल. किती पाण्यात आहे, किती धार्मिकतेत आहे, किती खोलात आहे, हे सगळं हे रिपोर्ट आहे ना इथे. हे सगळं रिपोर्ट, तुमच्या जीवनाचा रिपोर्ट तिथे देणार. परंतु आम्हाला जेव्हा परका व्यक्ती म्हणतो अरे ये रिपोर्ट तेरा इसको देख, तर रिपोर्ट बहुत बेकार आहे, तर मग खूप लाजीरवाणी बाप. आणि ही बाप अब्राहमाला ऐकून घ्यावी लागली, कारण की त्याने खरोखर गुन्हा जो केलेला होता तो शोभणारा असा गुन्हा निश्चितच नव्हता. आणि विशेष करून देवाचा मित्र, विश्वासणारा म्हणून शोभाल असं नव्हतं. एका बाजूला तो लोटसाठी प्रार्थना करतो आणि देव त्याला जर वाचू शकतो तर निश्चितच ह्याला देखील त्या गुन्ह्यापासून वाचू शकला असता. प्रेज द लॉर्ड. कारण की त्यांनी हे जे रिपोर्ट बघितले असते त्याच्यामध्ये लिहिलेलं होतं की जे तुझ्या बाजूने असतील, जे तुझ्या अभिष्ट चिंतील, मी त्यांना आशीर्वाद देईन. प्रेज द लॉर्ड. पण जे तुझ्या विरोधात असेल त्यांच्या विरोधात मी देखील असेन. ही गोष्ट सांगितल्यानंतर पण आम्हाला वाटतं माझा बचाव करायला परमेश्वर नाहीये, मला माझंच काहीतरी डोकं लढवून स्वतःला वाचवावं लागेल. आणि तिथे त्याने अविश्वास दाखवलेला. विश्वासनाचा पिता अविश्वासणारा झालेला आहे. आज तुम्हाला आणि मला देव विचारत आहे की आज तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये अविश्वास आहे का? तुम्हाला आणि मला असं वाटतं का ज्या देवाने इतके दिवस तुम्हाला चालवलं, ज्या देवाने इतके दिवस तुम्हाला सांभाळलं, ज्या देवाने इतके तुमच्यावर प्रीती केली, ज्या देवाने तुम्हाला तुमच्या घराण्याला इतका आशीर्वाद दिला, तो तुम्हाला सोडून गेलेला आहे आणि तुम्हाला तुमच्या प्लॅनिंगनी वाचायचं असं काही वाटतं का? हो प्रियांनो, तुमचं आणि माझं प्लॅनिंग जगातल्या सर्व गोष्टी तुम्हाला आणि मला नाशाकडे नेणार. परंतु जर तुम्ही देवाकडे बघणार, देव म्हणतो तुला कोणी हात लावू शकत नाही. प्रेज द लॉर्ड. जर तुला हात लावायचा प्रयत्न करेल, मी त्याच्या विरोधात उभा राहीन. तू मरशील, खास मरशील अभिमलेखा, त्या स्त्रीकडे बघू नको. तुझ्या स्त्रियांचे कुस मी बंद केलेले, तुझ्या घरामध्ये आजार आणलेला आहे. तुला एकच व्यक्ती वाचू शकतो, त्याचं नाव आहे अब्राहम. प्रेज द लॉर्ड. यस. जरी तो आज कसाही असला, परंतु आज देखील माझा सेवक आणि दास आहे. आज तुम्हाला असं वाटतं की मी सगळे संपलेले आहे, पण देव म्हणतो तू संपलेली नाही. तू आज देखील प्रार्थना करशील, देव उठल, तुझ्या प्रार्थना ऐकल. नुसतं तुझ्या प्रार्थना ऐकणार नाही, तर अभिमलेख सारखे पापामध्ये जगिक लोकांना देखील मी देव कोण असतो आणि देव काय करतो हे दाखवल. प्रेज द लॉर्ड. तुमच्या प्रार्थना फार मोलाच्या आहे प्रेमना, कारण की तुम्ही अब्राहम आहात आणि तुमच्या प्रार्थनेकडे देवाची दृष्टी आहे. प्रेज द लॉर्ड. अभिमलेखामुळे देवाने अभिमलेखाला किती कौतुक करायला पाहिजे की अब्राहमाला त्याने बुद्धी दिली, परंतु त्याने अभिमलेखाचं कौतुक केलं का? नाही, है ना. अभिमलेखाने काही चुकीचं केलं नाही, देवाची आज्ञा ऐकली, सगळं काय केलं, परंतु तरी देखील देव अभिमलेखावर नव्हता. देव कोणाकडे बघत होता? अब्राहमकडे. अभिमलेखाला म्हणतो तू खूप चांगला आहे, व्हेरी गुड, तू काही पाप केले नाही सगळं, परंतु तू कोणाकडे जा? परत अब्राहमाकडे जा, तो तुझ्यासाठी प्रार्थना करल, तेव्हा सगळं काय तुझं बरं होईल. प्रेज द लॉर्ड.
आणि आज तुमच्या घराचं सगळं बरं होण्यासाठी देव कोणाकडे बघत नाही, तो तुमच्याकडे बघतो, आमच्याकडे बघतो. तू प्रार्थना करशील, तुझ्या घराचं बरं होणार आहे. प्रेज द लॉर्ड. प्रार्थना करूया. प्रभू, आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, कारण की आज परत एक वार तू आम्हाला या गोष्टीची ओळख केली की अब्राहम आमच्यासारखा मनुष्य होता. अब्राहमाने प्रार्थना केली. अब्राहम तुझा मित्र ओळखला गेला. अब्राहम विश्वासाचे जनक म्हणून ओळखला गेला. अब्राहमाच्या द्वारे जगाला, अब्राहमाच्या संततीच्या द्वारे जगाच्या राष्ट्रांना तू आशीर्वादित करणार, हे सर्व म्हटलं असताना त्याचं पतन जेव्हा आम्ही बघतो तेव्हा आम्हाला खरोखर ते घृणित आहे. ते अतिशय नाशमय आणि विचाराच्या पलीकडे आहे. परंतु तरी देखील देवाने त्याचा त्याग केला नाही. आम्ही अनेकदा तुला सोडलंय पित्या, अनेकदा आम्ही तुझ्यापासून दूर गेलोय, अनेकदा तुझ्या पर्वतावरून आणि तुझ्या सानिध्यातून उतरून आम्ही अनेक चुकीच्या गोष्टी केलेल्या. परंतु आता वेळ आलेली आहे की देव तू आमच्याकडे परत एकदा बघत असताना तू हेच म्हणते की अब्राहमा तू कुठे आहे? तुझ्या प्रार्थनेची आज देखील मी वाट बघत आहे. हो, तो आमच्या प्रार्थनेची वाट बघत आहे. परंतु आम्ही परत एक वार मिस्राकडे जाणार की डोंगराकडे जाणार हे बघत आहे. लोट त्या सदोम आणि गमोऱ्याकडे गेला आणि त्याने आपलं घरानं गमवलं, परंतु अब्राहम परत डोंगराकडे गेला. त्यामुळे तो विश्वासाचा जनक परत एक वार प्रस्थापित झालेला आहे. येशू आज आमच्या घरातली अशुद्धता, आमच्या घरातली दुर्बलता, आमच्या घरातले पाप हे घालवण्यासाठी तू आमच्या प्रार्थनेकडे बघत आहे, अब्राहमाच्या प्रार्थनेच्याकडे बघत आहे. हो, त्याद्वारे नुसतं लोटांचा बचाव होणार नाही, तर त्याद्वारे ते राज्य, जे शेजारी, आमचे पित्र जे आम्हाला आमच्या विरोधात आहे त्यांच्यापासून देखील आमची सुटका होणार आहे. ते आमच्या विरोधात खेळ खेळतात, ते आमच्या विरोधात नाश आणि अशुद्ध गोष्टी योजितात, ते आमच्या घराच्या वाईटावर उठलेले प्रभू धन्यवाद देत आहो की तो आमचे वाईट करू शकणार नाही, कारण की आम्हाला आमचा देव प्रोटेक्ट करण्यासाठी, संरक्षण करण्यासाठी आमच्या बाजूने आहे. आणि तो म्हणतो तू त्यांच्यासाठी, शत्रूंसाठी प्रार्थना कर, त्या शत्रूसाठी तू प्रार्थना कर, यासाठी की त्यांचं बरं व्हावं आणि तुझं कल्याण व्हावं. धन्यवाद असं येशूला, प्रभू येशूच्या नावात. आमेन, आमेन, आमेन. प्रभू तुम्हाला आशीर्वाद द्या. ह्यावेळेस आपण एक